माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज आपण महाशिवरात्रीसाठी पूजेसाठी लागणारे साहित्य पाहू. सर्वप्रथम साखर, दोरी, हळदी कुंकू, बिल्वपत्र, काळे तीळ, अगरबत्ती, दूध, भीमसेन कापूर, धतुरेच फूल, भस्म, गंगाजल. चला पाणी. आता मी तुम्हाला महाशिवरात्रीची निमित्त थोडीशी माहिती सांगत आहे. कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. तसेच पहिल्या प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षी चतुर्दशी ही शिवरात्री असते. पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्री महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपास करतात. शंकरांना अभिषेक, लघुरुद्र, महारुद्राभिषेक करतात. बेलाचे पाने भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगण्यासाठी एखादी सुरेख कथा मी तुम्हाला सांगते. ती कथा अशी आहे. एकदा एक राजा शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी शिवरात्रीचा दिवस होता. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात जात काही लोकांना शंकराची पूजा करत होते. काही ओम नमः शिवाय असा जप करत होते. ते पाहून हसले. काही ओम नमः शिवाय असा जप करत होते. ते पाहून तो हसला. त्यांनी चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव म्हणू लागला. त्यावेळी त्याच्याकडे नकळत शिवोपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बैलाच्या झाडावर बसला. तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पाने झुपके घेऊ लागले. त्यावेळी त्याला सावज वाट नीट दिसत नव्हती, म्हणून त्याने ती पाने तोडली आणि पाणी खाली टाकायला सुरू केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्या बेलाच्या पानाने अभिषेक सुरू झाला. व्यथाविधी हातातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळूच हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधानं आपल्या तिरकाट सज्ज करून ठेवला. हरणीचा नेम धरला. हरिणाची चाव लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडं थांब. मला आताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येईल. मग तू मला खुशाल मार. हरणीचे हे शब्द ऐकून व्याधी जोराने हसला आणि म्हणाला, वा, काय पण सांगते आहे. म्हणे मी परत येईल. हातात आलेला शिकारी सोडून द्यायला मी काय मूर्ख नाही. माझी पोरं बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याधा, मी खरं सांगते. माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत? मारण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून दे. हरिण पुन्हा कळकळून म्हणाले. ते ऐकून व्याधाला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावर तिची वाट पाहत बसला. रात्रीभर खायला काहीच मिळाले नाही. त्याला उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाचे पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होते. दुसऱ्या दिवशी ती हरणे आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटलं. रात्रभर घडलेला उपवास त्याने विचार करू लागलं. त्यावेळी हरणीचे प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगली भावना निर्माण झाली. प्रकाश आलेल्या अंधारात जसा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे सुद्धा चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीशी झाला. हे मन शिव म्हणजे कल्याणकारी विचाराचे प्रगट होय. भगवान शंकर त्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्याने विमानात बसून स्वर्गात नेले. रात्रीची वेळ झाली. आकाशात मृग नक्षत्र दिसत होते. त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्विनी चांदणी लुकलुक करीत होती. तसेच तेज मोठे मनमोहक अशी ही कथा आहे. शिव ही ज्ञानाची देवता आहे. तसेच मस्तकातून सतत गंगा वाहत असते. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेल्या भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाचा निश्चय उंचीपर्यंत पोहोचला पाहिजे. कल्याणाचा मार्ग म्हणजे कटेरी, अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात. कठीण साधना शिवाशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोज सामान्य गोष्टीतून वर गेल्याशिवाय शिवत्व चमकत नाही. परंतु विष निघत सर्व पाळे. त्याची सृष्टी कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव, विष पण करतो तो महादेव. म्हणून भगवान शंकराला निळकंठ म्हणतात. भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणाऱ्या थेंब थेंब पाणी हे सत्य ते पुरवते. भगवान शंकराची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या यथासांग करावी.
तुम्हाला माझी महाशिवरात्रीनिमित्त छोटीशी कथा कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. महाशिवरात्रीची पूजा मी माझी गेल्या वर्षी केलेली आहे. तुम्हाला यावर्षी तुमची महाशिवरात्रीची पूजा करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला काही महाशिवरात्रीविषयी कमेंट असतील, मनात प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. मी महादेवाला पाणी, दूध, दह्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर पूजा केली, फळं फुलं वाहिले व नंतर दर्शन घेतले. महादेवच आपण यथाभाव जशी भक्ती करू तसा तो महादेव प्रसन्न होतो. महादेवाचं काय असलं काही तपस्या असंच करावे नाही. मनातून श्रद्धा ठेवून भक्ती केल्यास महादेव प्राप्त होतात. चला तर मग माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अशी तुमच्यावर महादेवाची कृपा छाया राहावी अशी मी महादेवाकडे प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ थांबण्याचा प्रयत्न करते. यानंतर तुम्हाला माझे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशा एक छानशा व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. शिवहरी हा मंत्र 11 वेळा म्हणावा आणि नंतर महामृत्युंजयचा मंत्र म्हणावा. चला झालेली सेवा